ओके ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायला लावलं होतं, तर नेहमीप्रमाणे नसल केलं मला सॉल्व्ह करूया. ओके, हे एक्झाम्पल होतं. ओके, इथे काय केलं आपण, सरळ सरळ जो 2x-1 आहे त्याला a पुट करा आणि 3-2x जो आहे याला b पुट करा. म्हणजे काय होईल ते, प्लस b⁴. बरोबर आहे का? हे कसं आलं, आपण a म्हणजे काय पुट केला, 2x-1 ला a पुट केलेलं आहे आणि 3-2x ला b पुट केलेलं आहे. बरोबर आहे. आता का पुढचा मुद्दा बा, इथे 1 आहे, इथे 1 आहे म्हणजे 1 4 6 4 1 हे जर नीट पाहिले तर हे 4th रोचे कॉम्बिनेशन येतात. म्हणजे ऍक्च्युअली येतात असे 4C0 a⁴ प्लस 4 म्हणजे 4C1 आहे, 6 म्हणजे 4C2 आहे, बरोबर काय नंबर. अरे बरोबर आहे. म्हणजे हा ऍक्च्युअली काय, युजिंग बायनॉमियल थेरम हा काय a + b⁴ आहे. युजिंग बायनॉमियल थेरम यात a आणि b दोन्ही टाकून द्या. a म्हणजे काय टाकायचा, 2x-1 आणि b म्हणजे 3-2x. तिथे रिझनिंग मध्ये तो a आणि b कसा टाकला, a म्हणजे कोण होता आणि b म्हणजे कोण होता हे लिहायचंय तुम्हाला. ओके, आता मिडलला प्लस आहे, साइन वगैरे चेंज करायची गरज नाही राहत. डायरेक्ट ब्रॅकेट ओपन करा, 2x-1 (4) 2x 3-1 मागचं पण आन्सर 16 झालं होतं, त्याचे आन्सर 16 झालं. ओके, राहिला प्रश्न 8, 9, 10 IMP आहेत, म्हणजे तुम्हाला सॉल्व्ह करायला काय नाही. 1.02 (6) आणि करेक्ट अप टू 4 डेसिमल प्लेसेस. मग एक्सपान्शन करायचं 4 डेसिमल प्लेस पर्यंत फाईंड करायचं. बरोबर आहे.
मला वाटतं आपण मागच्यामध्ये भरपूर असे फाईंड केले होते ना, क्वेश्चन 2, 3 मध्ये, 5 आणि 6 मध्ये. तो सुद्धा करायचा 8, 9, 10 ला. नाही जमलं तर सांगा, मी नंतर सॉल्व्ह करून देईन. ओके, ठीक आहे. नेक्स्ट 3 पॉईंट घ्या. जनरल टर्म in expansion of a plus b bracket raised to n is ह्या जनरल टर्म डायरेक्ट फॉर्म्युला इज, हा फॉर्म्युला आहे इज PR+1 is equals to NCR A raised to n minus R into B raised to R. Where R is always natural number, zero is less than or equals to R, which is less than or equals to n. आणि हा आहे बांधलो R+1 टर्मचा फॉर्म्युला. ही किती टर्म आहे लक्षात घ्या, R+1 टर्म. मग जर मी तुम्हाला 5th टर्म विचारली तर R ची व्हॅल्यू किती घेणार? 4 घ्यावी लागणार, 1 ने मायनस घ्यावी लागते 8. ही ऍक्च्युली R+1 टर्म आहे ना. मग तुम्हाला जर मी 9th टर्म विचारली तर R ची व्हॅल्यू 8 घ्यावी लागेल, बरोबर आहे. मग हा जो काही फॉर्म्युला आहे हा R+1 टर्मचा आहे. समजला प्रत्येकाला फॉर्म्युला? समजला फॉर्म्युला? थिअरी संपली. थिअरीचा विषय संपला, एवढंच आहे. हा फक्त एक मिड टर्मचा फॉर्म्युला बाकी आहे, तो त्याच्या एक्झाम्पल घेतो मी तुमचं डायरेक्ट. आता डार्क नाही. R+1 टर्मचा फॉर्म्युला समजलाय? ओके. मग याचा उपयोग काय? याचा उपयोग असा आहे की तुम्हाला एक्सपान्शनच्या मधली कोणती टर्म विचारली तुम्ही एक्सपान्शन करायची वापरून, बरोबर आहे. पण मी विचारली यातली 5वी टर्म, मला तेवढीच टर्म पाहिजे फक्त, बाकीचं काही नकोय. तर अशा वेळेस तर पूर्ण एक्सपान्शन लिहायचं, मग त्यातली टर्म लिहायची, परवडेल का? मग या फॉर्म्युलाचा यूज होतो डायरेक्ट स्पेसिफिक टर्म जर काढायची असेल तर हा फॉर्म्युला वापरा. म्हणजे तुम्ही आता समजा A+B ब्रॅकेट रेस टू 10 दिलात, A+B ब्रॅकेट रेस टू 10, त्याच्यामध्ये टर्म्स किती येतील? 11 टर्म्स येतील. येस, कॉम्बिनेशन करा ना. NC0, NC1, NC2, NC3 असं कुठपर्यंत 11 पर्यंत जाईल. म्हणजे याचा अर्थ म्हणजे 11 टर्म्स येतील. 10 मध्ये 11 टर्म येतील 0 मुळे, बरोबर आहे. आणि या जर 11 टर्म असेल त्याची तुम्हाला 7वी टर्म विचारली तर 11 टर्म लिहायच्या, मग त्याची 7वी टर्म बाजूला करून लिहायची, परवडेल का लिहायला? मग अशा ठिकाणी तुम्हाला जर डायरेक्ट तीच टर्म फाइंड करायची असेल तर हा उद्योग. याने तुम्हाला जी जनरल टर्म भेटते, काय भेटते? जनरल टर्म. अडचण बोला, उद्योग समजला? ओके, ठीक आहे. ऑनलाईन वाले स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. एक्सरसाइज 4.3.
Exercise 4.3. Question number 1. In the following expansions, find the integrate term. ओके, आता मला तो फॉर्म्युला आहे, पण तो फॉर्म्युला अप्लाय करण्यासाठी तुम्हाला 4 गोष्टी इथं माहित पाहिजे. ए, बी, एन आणि आर, ह्या 4 गोष्टी काढायच्या असतात. त्यासाठी करायचं काय? सोल्युशन. लेट जो दिलेला एक्सपान्शन आहे याला मी इक्वेट करणार ए प्लस डी ब्रॅकेट रेस टू एन वर. केलं इक्वेट? हा, इक्वेट केल्यानंतर मला सांगा ए ची व्हॅल्यू किती? बी ची व्हॅल्यू किती? आणि एन ची व्हॅल्यू किती? 3 जण भेटले पाहिजे, 4 जण. अजून आर पाहिजे आपल्याला, बरोबर आहे. मग आर साठी कितव्या नंबरची टर्म विचारली हे चेक करायचं. वी हॅव टू फाइंड थर्ड टर्म, बरोबर आहे. आता लक्षात ठेवा, टर्म जितकी असेल आर त्याच्यापेक्षा एकने कमी यायचा. मग देअरफोर आर प्लस 1 हा 3 आला पाहिजे ना. तर फॉर्म्युला टर्म आपली आर प्लस 1 येते ना. मग आर किती घ्यावं लागेल रे? टर्म नंबर पेक्षा आर हा नेहमी 1 ने लेस घ्यायचा असतो, कारण की आपला जो फॉर्म्युला आहे तो आर प्लस 1 चा आहे. म्हणजे आर प्लस 1 3 आला पाहिजे. मग यासाठी आर किती घ्यावा लागेल? 2 घ्यावा लागेल. मला सांगा 4 भेटले. आता जनरल टर्मचा फॉर्म्युला we know that the general term in the expansion is काय आहे एक्सपान्शनची जनरल टर्म? टी आर प्लस 1 इज इक्वल टू एनसीआर. बरोबर आहे. यात तुमच्याकडे सगळ्या व्हॅल्यूज आहेत, 4 व्हॅल्यू आहे ना, द्या पुट करू.
आरची व्हॅल्यू 2 घ्यायची ना. 2 + 1 8c2 त्यानंतर a म्हणजे 2x² ब्रॅकेट रेस टू 8 - 2 इंटू 3/2x ब्रॅकेट रेस टू 2. अडचण बोला बरं. चारही व्हॅल्यू ए पुट केला, आर बी पुट केला, एन पुट केला, आर पण पुट केला. बरोबर आहे. काय अर्थ वाटते आणि सोडवायचंय. देअरफोर टी आर + 1 म्हणजे किती झाला इज इक्वल टू 8c2 म्हणजे 8 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल इंटू ब्रॅकेट 8 - 2. आता इथे काय ते पास्कल ट्रायंगल यूज करू शकत नाही, कारण पास्कल ट्रायंगल कधी यूज करायचा जर सगळा एनसी 0 पासून तर एनसी एन पर्यंत नंबर आले तर यूज करतो आपण ट्रायंगल. इथे डायरेक्टली कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला यूज करा. एनसीआर चा फॉर्म्युला इंटू 2x² ब्रॅकेट रेस टू 8 - 2 म्हणजे किती झाला इंटू 3/2x ब्रॅकेट रेस टू 2 तसाच. अडचण बोला बरं. तुम्हाला ब्रॅकेटमध्ये एनसीआरचा फॉर्म्युला लिहू शकता. तुम्ही कोणता फॉर्म्युला वापरायचे. एनसीआर इज इक्वल टू एन फॅक्टोरियल अपॉन आर फॅक्टोरियल इंटू एन - आर ब्रॅकेट फॅक्टोरियल. ओके विच इज इक्वल देअरफोर T3. आता बाबर कनेक्ट. हा मला सांगा रे किती येईल 8 - 2 म्हणजे हा 6 फॅक्टोरियल आहे. म्हणजे खालच्या पैकी जो मोठा नंबर असेल ना वरचा नंबर त्या नंबर बरोबर स्प्लिट करायचा. म्हणजे 8 × 7 × अपॉन 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 × 1 आणि इंटू ही सबट्रॅक्शन येईल 6 फॅक्टोरियल इंटू इथे मात्र वाटलं तुम्हाला पॉवर लगेच सेपरेट करून घ्यायची. 2 नंबरचं मल्टिप्लिकेशन आहे, पॉवर आहे, दोघांना वाटून द्या. 2⁶. डायरेक्ट 2⁶ करतात. जाऊ चला 2⁶ x² इंटू इथे पण हा पॉवर 2 न्यूमरेटरला डिनॉमिनेटरला प्रत्येकाला सेपरेट करून द्यायचा. मल्टिप्लिकेशन डिव्हिजन मध्ये पॉवर सेपरेट होतो. 3² 2² x². अडचण अरे अडचण 6 फॅक्टोरियल 6 फॅक्टोरियल 2 × 1 = 2 2 × 4 = इंटू आता इथे बरं का हा 2⁻² आणि हा 2⁻6 यातले 2 आणि या 6 मध्ये 2 गेले किती उरले मग 2⁴ उरला. इथे x आणि x² ला गणमन करू. हा x आहे तो x² राहू द्या. पहिलं एक्झाम्पल आहे फॉर डिटेल सिम्प्लिफिकेशन चाललंय आपलं. टू 2⁴ किती ओके x²⁶ पॉवर ऑफ पॉवर आला पॉवरचं घ्यायचं मल्टिप्लिकेशन x² किती होईल हा 3² 9 आणि हा x². आता हे 2x आणि या 12 मधले 2 गेले किती उरले
आणि मग आन्सर आलंय 28 इंटू 16 इंटू 9 इंटू x⁻10. आणि आता हे मल्टिप्लिकेशन करा. काय आलं असेल चालू. मग काय सांगितलं 3792 चेक करा प्रत्येकाने एवढे येतंय का इंटू x⁻10. आणि ही ती 3 ना म्हणजे किती टर्म आली रे ही थर्ड टर्म. तुम्ही पहा बरं तुम्हाला थर्ड टर्मच फाईंड करायची होती का. फक्त ते मल्टिप्लिकेशन मला तुम्ही सांगितलेलं आहे मी घेतलेलं नाही. ते करून पहा एवढं येतंय का. 4032 एवढे येते. ओके. हा अडचण सांगा रे एक्झाम्पल मध्ये. काही टेन्शन आहे. स्ट्रेट फॉरवर्ड ए भेटणार बी भेटणार एन भेटणार. आर घेताना एकने कमी घ्यायचा. फॉर्म्युला आहे व्हॅल्यू पुट करायची आणि सिम्प्लिफाय करायचं. बाकी काही उद्योग करायचा नाही इथे. मग ठीक आहे नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. ऑनलाईन वाले घ्या स्क्रीनशॉट. ठीक आहे सेकंड एक्झाम्पल घ्या. हा आता इथे घोळ झाला. मध्ये प्लस नाहीये काय मायनसचं ठेवायचं. कारण टर्म विचारली ना की पॉझिटिव्ह निगेटिव्ह सर यायची आपल्याला बरोबर. मग इथे बी काय येईल फक्त निगेटिव्ह येणार बाकी विशेष काही आमचं निगेटिव्ह कॅल्क्युलेशन मध्ये येणार नाही. तो तसा बाजूला देणार आहे. ओके ए ची व्हॅल्यू आली x². बी ची व्हॅल्यू आली -4/x³. एन ची व्हॅल्यू आली 11. आपल्याला टर्म पाहिजे 5th टर्म. म्हणजे r+1 5 पाहिजे म्हणजे r लागणार आहे 4. जनरल टर्मचा फॉर्म्युला आहे त्यात सगळ्या व्हॅल्यूज टाकायच्या.
Okay, therefore T5 तो आला 11 फॅक्टोरियल ओके करा सिम्प्लिफाय. आता आम्ही काही स्टेप स्किप करतो सिम्प्लिफाय करताना. therefore T5 इंटू आता हा लगेच सिम्प्लिफाय करून जातो. एक स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 7 2 इंटू 7 किती होऊन जाईल एक्स रेस टू 14 इंटू आता हा लक्षात घ्या हा जो पॉवर आहे 4 मायनस नंबरचा पॉवर इव्हन आला मग तुम्हाला मायनस वन साईड झालेली मायनस टर्मचा पॉवर जर इव्हन आला तर प्लस असतो आणि मायनस टर्मचा पॉवर जर ऑड आला तर आन्सर मायनस. मग याचा आन्सर जर कोणी मायनस लिहिला असेल तर प्लस करा पॉवर इव्हन आहे 4 किती होईल 4 म्हणजे 16 इंटू 16 स्क्वेअर 256 अपॉन एक्स क्यूब रेस टू 4 इंटू 3 12 7 फॅक्टोरियल कैंसल 4 इंटू 2 8 कैंसल 3 1 3 3 3 नंतर हे 12 आणि 14 मधले 12 गेले किती शिल्लक राहिले म्हणजे therefore 11 इंटू 10 इंटू 3 इंटू तो 256 आणि इंटू उरला एक स्क्वेअर हे एवढं छोटस एक मल्टिप्लिकेशन करायचं फक्त. वन 8 4 4 8 0 एक स्क्वेअर ही आली 5th टर्म. अडचण बोला अरे एक्झाम्पल मध्ये काय अडचण वाटते. ओके नेक्स्ट ऑनलाईन वाले स्क्रीनशॉट काढा पटकन. ओके ठीक आहे नेक्स्ट.
सगळ्या व्हॅल्यूज टाका फॉर्म्युल्यामध्ये. T7 ब्रॅकेट फॅक्टरी इंटू हा काय होणार आहे पहिला इथे पॉवर पॉझिटिव्ह आहे. राहू द्या एक टर्म राहून देऊ. नेक्स्ट स्टेपला सिम्प्लिफाय करा. इंटू 4 चा क्यूब इंटू मायनस म्हणजे प्लस होईल. इथे एक गोळ करूया आपण. पॉवर करण्यापेक्षा थोडा मारू आज थोडस काय म्हणूया आपण त्याला काम चुकारपणा करू. 4x इंटू 4x इंटू 4x क्यूब करायचं ना. 3 वेळा मल्टिप्लिकेशन घ्यायचं ना. घेतलं ना मग. इंटू हा -5/6 म्हणजे मायनसचा तर प्लस होऊन जाणार आहे. त्या मायनस रूट घेऊ. 5/6 म्हणजे किती असणार 6 वेळा 5 असणार. आणि 6 वेळा 2x असणार. बरोबर का.
इथे हे तीन कॅन्सल. 2 2 is 4. 2 2 is 4. 2 2 is 4. 1 2 3. 1 2 3. 3 into 4 into ही टर्म तर पूर्ण गॅप झाली. इथे काय उरला? 5 into 5 into 5 उरला आणि आपण खाली 1 2 3 एक्स उरलेले. हे काय इथे हा एक्स उरला, बरोबर आहे. आणि हा इथे 7 राहिला ना. हंड्रेड. 4 into 5 into 5 100. कॅन्सल झाला बाजूला. 3 into 7 into 5 करायला जेव्हा 2 0 लिहा. नंबर सांगा. 1 0 अपॉन एक्स क्यूब ना. अडचण बोला. ओके, असेच 2 एक्झाम्पल तुम्हाला होमवर्कला. जमतील काय 3 एक्झाम्पल? 2 एक्झाम्पल जमतील? ओके, मग उद्या आपल्याला पुढचा क्वेश्चन घेऊया कोइफिशिएंट फाइंड करण्याचा. ठीक आहे.